नाही म्हटले माहिती रॅपिडोने पैसे दिले नाही मला, कॅन्सल पण खूप झाले. त्यामुळे 300 रुपये संध्याकाळी 8 वाजेपर्यंत कोण बसलो होतो ना, 2 तास बसलो होतो मी बावधनला, भुगाव रोडला. कोथरूडला गेलो, बेकार हाल. काल 8 वाजता तुम्हाला रिटर्न घरी. त्यामुळे ना इतकी वाट लागली ना धंद्याची. एक वेळा मूड ऑफ होतो बरं का, कॅन्सल मारतात ना ट्रिपा, कारण की मीटरने देत नाही. रेट पण काही रेट नव्हता बरं का मित्रांनो. इतके बेकार हालत झाली होती. म्हटलं माझी स्वतःला चिडचिड इतकी होत होती, म्हणून मी व्हिडिओ नाही बनवला. चांगली पाहिजे तिला म्हणलं मी यायचं नसेल तर तुम्ही ऍक्सेप्ट करता. स्वागत आहे भावांनो टॅक्सी ब्लॉगर या युट्यूब चॅनल मध्ये. आता सकाळचे वाजलेत 8:30 वाजायला आल्यात आणि सीएनजी पण 516 रुपयात फुल झालेली आहे. ऑलरेडी 3 गाड्या होत्या. आता 0 करतोय. बघू 8:30 ते 8:30 रात्रीचे 12 तासात किती धंदा होणार आहे आज मी ते तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे भावांनो. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. बघा भावांनो आणि डेट पण बघा, वाजलेत किती बघा आणि किलोमीटर पण बघा. आता इथं देशपांडे उद्यानला ड्रॉप होता माझा. हे टायमिंग बघा, किलोमीटर बघा तुम्ही. खूप लोकांनी मीटरने पैसे दिले नाही मला काल. त्यामुळे ना खूप प्रॉब्लेम झाले आणि कॅन्सल पण खूप झाले. त्यामुळे इंटरेस्टच राहिला नाही काल. तरी पण मी 1800-1900 रुपये संध्याकाळी 8 वाजेपर्यंत केलं. म्हटलं बघू जेवढं होईल तेवढं जास्त करायचा प्रयत्न करतो कधी पण मी, नाही का. पण 12 तास काम केलं काल. 11:30-12 तास काम केलं. पण काल जास्त काही एवढं नाही झाले. आणि बावधनला इतका बेकार अडकून बसलो होतो ना, 2 तास बसलो होतो मी बावधनला, भुगाव रोडला. आणि खाली आलो तरी ट्रिपा पडले नाही खाली. भावानं बावधनला अडकून बसलो मी. मग बावधन नंतर मग मला 155 रुपयाची उबेरशी पडली. म्हटलं जाऊ दे, म्हटलं इथं वेळ घालवण्यापेक्षा कोथरूडला जावं. कोथरूडला गेलो. कोथरूडवर नाही ना परत मग मी बानेरला गेलो. भावांनो काय सांगायचं, इतकं बेकार हाल. काल शनिवार होता बरं का. आणि गेलो सकाळी 8 वाजता. तुम्ही बघितलंच असेल. आणि 8:30 वाजता आलोय परत रिटर्न घरी. त्यामुळे ना इतकी वाट लागली ना धंद्याची. एक वेळ अशी येणार आहे ना धंद्याची अर्निंगचे व्हिडिओ टाकायला सुद्धा तेवढं अर्निंग होणार नाही. पण मूड ऑफ होतो बरं का, कॅन्सल मारतात ना ट्रिपा, कारण की मीटरने देत नाही. रेट पण काही रेट नव्हता बरं का मित्रांनो. इतके बेकार हालत झाली होती. म्हटलं माझी स्वतःला चिडचिड इतकी होत होती, म्हणून मी व्हिडिओ नाही बनवला. सकाळी जे शूट केला होता डायरेक्ट रात्री एक शूट केला. म्हणलं उद्या बघता येईल, उद्या करता येईल, म्हणून मी आज रविवार आज व्हिडिओ बनवतोय भावानं. कारण आज पण काय होतंय माहिती नाही, पण आज व्हायला पाहिजे अपेक्षाने. बघू आजची पण व्हिडिओ टाकणार आहे. पण कालचा शनिवार इतका बेकार गेलाय की काल शनिवार कुठं लटकलो माहितीये का. एक तर मी कर्वेनगरला लटकलो, बावधनला लटकलो माहितीये का. ट्रिपाच पडत नव्हते आणि जे पडत होते त्यांनी मीटरने द्यायला नकार दिला. त्यामुळे ना इतक्या ट्रिपा कॅन्सल झाल्या. म्हणजे सांगूच नका, इतका चिडचिडपणा येतो ना. ह्यांना आहे ना फुकट जायला लागतं माहितीये का. आपल्या इथं आहे ना बाईक टॅक्सी आणण्यापेक्षा आहे ना घोडा टॅक्सी आणली पाहिजे. ती कोल्हापूरच्या साईडला असते बघा ती गाडी, फ्री मध्ये 10-20 रुपये तरी घेतात, पण त्यात तरी बसून जाते ना अशी लोक माहितीये का. ह्यांना आहे ना, मला काल वाकडला ट्रिप पडली होती, तातवडीची ट्रिप पडली होती बरं का. कोथरूडवरून 299 रुपयाची. तिला म्हटलं 23-24 किलोमीटर बरं का कोथरूडवरनं इकडं डेपोच्या इकडनं. तिला म्हटलं मी मीटरने दे, तर नाही म्हटले माहिती रॅपिडोची कॅन्सल करा म्हटले, आम्हाला नाही परवडत. तुम्हाला यायचं नसेल तर तुम्ही ऍक्सेप्ट का करता. अरे हे मी मीटरने काय बोलायचं आता, असं बोललं ना टाकच फिरतं माहितीये का. खूप जण बोलतात असे मीटरने नाही माहितीये का. ह्यांच्या नादात आहे ना, मीटरच्या नादात आहे ना धंदा होत नाही भावांनो माहितीये का. इतका प्रॉब्लेम मध्ये काल काय सांगायचं. सीएनजी पण टाकला आता, तुम्ही बघितला असं स्क्रीनशॉट बघा इथं सीएनजीचा. किलोमीटर पण बघून घ्या भावांनो किती झाले. आता पण 4 गाड्या आहेत, अजून पण 113 किलोमीटर चालली गाडी माझी. 4 गाड्यामध्ये किती होईल काय होईल बघू. आज रविवार आहे. आज तर आता सकाळचं थंडच वातावरण असणार आहे. ह्याच्यानंतर आहे ना बघू संध्याकाळपर्यंत जर चांगला झाला तर ठीक. तुम्हाला आज नाईट मारून दाखवतो भावांनो. नाईटला धंदा असतो का नसतो ते तुम्हाला सांगतो. आज नाईट मारून बघा. नाईट मारून बघू आज नाईटला. आज संडे नाईट मारू
बघू. आणि पाटे सर्च सगळीकडे असतं आणि सगळीकडची सर्च दाखवतो मी तुम्हाला. आणि धंदा किती असतो ते पण दाखवतो. फक्त आहे ना पाऊस यायला पाहिजे मित्रांनो. धन्यवाद. आणि आहे ना ओला उबेर रॅपिडोच्या संदर्भात कुणालाही काही माहिती लागली, कुठेही कसली लागली तर तुम्ही कमेंटमध्ये मला मेन्शन करू शकता. आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो. धन्यवाद.